पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील दिवे घाटात 100 ते 150 बुलेटस्वार तरुणांनी सायलेन्सरचे फटाके वाजवत आणि हातामध्ये धारदार शस्त्र नाचवत प्रचंड दहशत माजवल्याचा प्रकार समोर आलाय। या टवाळखोर तरुणांच्या हातामध्ये तलवारी आणि कोयते स्पष्टपणे दिसतायत। यानंतर या टोळक्यानं बेलसर टोल नाका इथे धिंगाणा सुद्धा घातलेला होता। या प्रकरणामुळे आता नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। केवळ सायलेन्सरचा आवाजच नाही तर उघडपणे शस्त्रांचं प्रदर्शन करून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या या तरुणांवर पोलिसांनी कठोर कारवाई का केली नाही आणि आता करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। नागरिकांनी या प्रकारासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे। निलेश खरवरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, दिवे घाटामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे। मोठ्या प्रमाणात मोटरसायकली आहेत, सायलेन्सरचे आवाज करत त्याचबरोबर हातामध्ये तलवारी आणि कोयते घेऊन या तरुणांनी ही दहशत माजवली। काय नेमकी पोलिसांनी या संदर्भात पावलं उचलली आहेत का? खरं तर बघितलं तर रात्री 2:30 ते 2च्या सुमारासचा हा प्रकार आहे आणि हे जे सगळे तरुण जे आहेत ते बेलसर टोल नाक्यावरून दिवे घाटामध्ये आले होते आणि या ठिकाणी त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही प्रवाशांनी त्याचं चित्रीकरण केलेलं आहे। तर बेलसर टोल नाक्यावर थेट आपण दृश्य पाहतोय की हातामध्ये कोयते आणि तलवारी घेऊन या ठिकाणी दहशत माजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। सासवड पोलीस असेल किंवा ग्रामीण पोलीस असेल हे रात्रीपासून या तरुणांच्या मागावर आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने आता पोलीस सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेत आहेत। मात्र बघितलं तर दिवेघाट असेल किंवा बेलसर टोल नाका असेल या परिसरामध्ये प्रामुख्याने या टोळक्यांकडून 60 ते 70 जणांनी या ठिकाणी गोंधळ घालत दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ज्या बाईक होत्या किंवा जे बुलेट होते त्याचा कर्कश आवाज करून या तरुणांनी रोडवर अक्षरशः धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पोलिसांनी काय नेमकी कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या टोल नाक्या परिसर असेल किंवा दिवे घाट परिसर असेल या ठिकाणी दहशत माजवत या टोळक्यांनी दहशत माजवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निलेश, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही खरं तर तरुण मंडळी होती, तरुण मुलं होती आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या संख्येनं जर बाईक घेऊन अशा पद्धतीने दहशत माजवली जात असेल तर पोलीस प्रशासन करतंय काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।